आंदोलनाची हाक दिलेली आहे। त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे नेते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं भारत बंदमध्ये सामील होण्यासाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि स्थानिक पोलीस स्टेशन आरेकॉर्डी, गोरेगाव, पूर्व मुंबई, 65 या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। हा निवेदन आणि भारत बंदची आपण जे म्हणालात की भारत बंद कशासाठी आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये हजारो वर्ष ज्याच्यावरती सामाजिक अन्याय झाला, ज्याला समानता नाकारली, ज्याला मानवी जीवन नाकारलं, या सर्व समूहाला म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीतल्या संपूर्ण समूहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आरक्षण आणि रिझर्वेशन दिलेलं आहे। त्या रिझर्वेशनमध्ये नख लावण्याचं काम या ठिकाणी भारतीय सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश आणि त्यांच्या बेंचने या ठिकाणी केलेलं आहे। संसदेमध्ये हे सर्व असताना, संसदेला अधिकार असताना सुप्रीम कोर्टाला कसलेही अधिकार या ठिकाणी एखाद्या आरक्षणमध्ये अमेंडमेंट करणं किंवा आरक्षणमध्ये वर्गीकरण करण्याचा अधिकार नसताना सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने मनमानी करून या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीला सुद्धा त्या आरक्षणमध्ये वर्गीकरण करणे आणि क्रिमिलेअर लावण्याचा निर्णय 1 ऑगस्ट 2024 रोजी घेतला। हा अतिशय निंदनीय आणि घटनाविरोधी निर्णय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशातील आंबेडकरी संघटना या ठिकाणी निषेध करून आज निवेदन देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आरे कॉलनीमध्ये सुद्धा, गोरेगाव, पूर्व मुंबई, 65 या ठिकाणी सुद्धा मी स्वतः समाजभूषण वसंत कांबळे, प्रवक्ता रिपब्लिकन सेना, बौद्धाचार्य प्रमोद गुरुजी पगारे, भारतीय बौद्ध महासभेचे 2 ते 4 अध्यक्ष, या ठिकाणी भारी बहुजन महासंघ आणि वंचित आघाडीच्या नेत्या रामकराताई मगर, या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे शाखेचे अध्यक्ष प्रभाकरजी मगर गुरुजी, त्यांचे सहकारी आसारामजी डोले, रामभाऊ मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आरे कॉलनीच्या त्वरित पोलिसांना या ठिकाणी निवेदन देऊन निषेध करण्यात आलं आहे। सरकारने, केंद्र सरकारने आणि राष्ट्रपतींनी याची दखल घ्यावी आणि समाजात सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून जे समाजात दुखणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये पुन्हा गट विभागणी करण्याचा प्रयत्न केला, हा अतिशय निंदनीय आहे। समाजात झगडे लावण्याचं काम या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने केले, त्यांचा आम्ही धिक्कार करतोय आणि आम्ही मागणी करतोय की अशा न्यायमूर्तींना ताबडतोब बडतर्फ करण्यासाठी संसदेमध्ये आणि राष्ट्रपतीच्या वतीने आणि सर्व समूहाच्या वतीने, संबंधित अधिकारी वर्गाच्या वतीने महाभियोग चालवावा आणि त्या न्यायाधीशांना बरखास्त करून त्यांना पनिशमेंट द्यावी, ही घोषणा, ही मागणी या ठिकाणी करतोय। जय भीम, जय भारत। यानंतर आमचे भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख पगारे गुरुजी हेही थोडं निवेदन या ठिकाणी करतायत। त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबईच्या वतीने, त्याचप्रमाणे जोगेश्वरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण या बंदमध्ये सहभागी असून या बंदचं आमच्या मागण्यांचं निवेदन आत्ताच आरेकॉलनी स्टेशनला आपण घेऊन आलेलो आहोत। आणि आमची मागणी आहे की केंद्र सरकारने याबाबत अध्यादेश काढून त्वरित हा निर्णय मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे।